तर मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज आपण चर्चा करणार आहोत की पश्चिम बंगालमध्ये 2026 मध्ये आता निवडणूक आहे. त्या मार्च मध्ये त्याची आचारसंहिता लागेल. आता वातावरण गरमागरम झालंय. आपण पाहिलं की ज्या ज्या राज्यांमध्ये निवडणुका असतात त्या त्या राज्यामध्ये ईडीच्या दाढी पडतात. ईडी म्हणजे भारतीय जनता ईडी पार्टी असं झालेलं आहे, असं लोक म्हणायला लागलेले आहेत आता. म्हणजे ईडीचं कार्यालय हे भाजपच्या कार्यालयातून चालतं असं काहीच सर्वसामान्य माणसाचं सुद्धा मत झालेलं आहे की बाबा फक्त कारवाया ह्या विरोधक माणसावरती होतात, विरोधकावरती होतात, सत्ताधाऱ्यावरती कारवाई केली जात नाही. आणि त्या पश्चिम बंगालमध्ये सुद्धा काहीच असं झालेलं आहे. आपण दिल्लीमध्ये सुद्धा पाहिलं असेल की दिल्लीच्या जेव्हा निवडणुका लागायच्या होत्या त्यावेळेस केजरीवालला जेलमध्ये टाकलं होतं, अरविंद केजरीवालांना. असंच तिथल्या बऱ्याच जणांना जेलमध्ये टाकलं होतं. आता निवडणुका संपले की ते सगळं प्रकरण गपगार झालेलं आहे. म्हणजे ईडीचा वापर हा फक्त आणि फक्त राजकारणासाठीच केला जातोय असंच आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. तर पश्चिम बंगालचा जो खेळ आहे हा मात्र ईडीचा खेळ, मोदी शहांचा खेळ हा ममता बॅनर्जीनं बिघडवलेला आहे. तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. ईडी म्हणजे एक संपत्तीबाबत चौकशी करणारी एक संस्था, म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ब्युरो. ही ईडी इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट त्याला म्हणतो आपण, इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणतो. स्थानिक अंमलबजावणी संचालनालय मराठीमध्ये त्याचा असा अर्थ होतो. आज ह्या ईडीला बरेच अधिकार आहेत आणि ईडीचा जो संचालक, जो प्रमुख असतो देशाचा, ह्याची निवड राष्ट्रपती, विरोधी पक्ष नेता आणि पंतप्रधान ह्या तिघांच्या मतावरती होत असते. परंतु हल्लीच्या काळामध्ये मोदी सरकारनं हे सगळे नियम धाब्यावरती बसवलेले आहेत. ईडीच्या प्रमुखांची निवड ही पंतप्रधान, विरोधी पक्ष नेता आणि सुप्रीम कोर्ट अशी 3 मतं असतात. ह्या 3 मताने केली जाते. अशीच निवड सीबीआयच्या संचालकाची सुद्धा केली जाते. पंतप्रधान, विरोधी पक्ष नेता आणि सुप्रीम कोर्ट. राज्य निवडणूक आयोगाची सुद्धा, केंद्रीय निवडणूक आयोगाची सुद्धा निवड सुप्रीम कोर्ट आणि विरोधी पक्ष नेता आणि पंतप्रधान यांच्या संगनमताने केली जाते. परंतु हल्ली नरेंद्र मोदी सरकारनं जो कायदा बदललेला आहे, या कायदा बदलल्यामुळं काहीच निवडी ज्या आहेत ह्या पक्षपातीपणानं केल्या जातात. म्हणजे त्याच्यामध्ये राजकारण हे मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं आहे. तर आपण दिल्लीमध्ये पाहिलं असेल की निवडणूक लागण्याच्या अगोदर केजरीवाल सरकारवरती किती कारवाया केल्या गेल्या. सगळ्यांना जेलमध्ये टाकलं गेलं, केजरीवालला सुद्धा जेलमध्ये टाकलं गेलं आणि यामुळं वातावरण बिघडलं आणि तिथं दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं. आता छत्तीसगड असेल, महाराष्ट्र असेल, सगळीकडे आपण पाहिलं की ईडीच्या कारवाया ह्या फक्त विरोधी पक्षावरती होतात, सत्ताधारी पक्षावरती केल्या जात नाही. अगदी काँग्रेस पक्षाच्या बँक अकाउंटवरती सुद्धा ईडीनं कारवाई केली गेलेली आहे. ते खातं सुद्धा त्यांनी सील करून ठेवलेलं आहे. असंच काहीच आता ममता बॅनर्जीच्या सुद्धा पक्षाची परिस्थिती निर्माण करायचं काम भाजपचं चाललेलं आहे. परंतु ममता सुद्धा मोदी शहांना पुरून उरलेल्या सारखं आपल्याला दिसतंय. ममता बॅनर्जीच्या इथं सुद्धा ममता बॅनर्जीच्या पक्षाचं जे कामकाज पाहणारे जे गांधी म्हणून आहेत, त्यांची एक कंपनी आहे. त्या कंपनीकडं ममता बॅनर्जीच्या प्रचार यंत्रणा असेल किंवा ते कसं राबवलं जाईल, काय केलं जाईल, हे म्हणजे IPSC म्हणून कंपनी आहे. आणि या कंपनीचे CEO प्रशांत किशोर होते, परंतु ते बाहेर पडून त्यांनी पक्षाची स्थापना केली. त्यानंतर जैन म्हणून त्यांच्याकडे ते सगळं गेलं आणि याच कार्यालयावरती ईडीनं दाद टाकली की ममताचे जे राजकीय विजन जे काय आहे, उमेदवारांची यादी झालं, कुठं काय झालं, हे सगळं ताब्यात घेण्याचं काम सुरू केलं. आता हे सगळं ताब्यात घेण्याचं काम केलं. कारवाई केल्यानंतर ईडीनं 7-8 ठिकाणी छापेमारी केली. प्रतीक जैन यांच्या कार्यालया वरती धाड टाकली. आता ही धाड का टाकली तर कोळसा घोटाळ्याचा जो पैसा आहे, सुवेंद्र अधिकारी म्हणजे भाजपचे, तर त्यांच्याशी संबंधित हे धाड टाकण्यात आली. आता हे धाड टाकल्यानंतर दस्तूर खुद्द ममता बॅनर्जी
त्या ठिकाणी गेल्या, ईडीच्या अधिकाऱ्याची गचांडी पकडली आणि त्यांनी जो जप्त केलेला दस्तऐवज होत्या, फायली होत्या, त्या सगळ्या ताब्यात घेतल्या आणि त्या ईडीच्या सगळ्या लोकांवरती गुन्हे दाखल केले पोलीस स्टेशनला. आता ईडीनं सुद्धा पुन्हा ममता बॅनर्जीवरती गुन्हा दाखल केला, आमचा दस्तऐवज हातातून हिसकावून घेतला, सरकारी कामात अडथळा आणला वगैरे वगैरे अशा चौकशा केल्या. आता या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल झालेली आहे. सुप्रीम कोर्टात ममता बॅनर्जी बी गेलेले आहेत आणि ईडी संस्था सुद्धा गेलेली आहे की ममता बॅनर्जीवरती कारवाई करा म्हणून. आता सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण गेलेलं आहे. आता सुप्रीम कोर्ट नेमकं काय निर्णय घेते, सुप्रीम कोर्टामध्ये ममता बॅनर्जी बी गेलेले आहेत की जाणीवपूर्वक विरोधी पक्षावरती कारवाई केल्या जातात, विरोधी पक्षालाच टार्गेट केलं जातं, सत्ताधारी लोकांवरती काही कारवाई केली जात नाही. आणि असंच काहीच म्हणणं ईडीचं सुद्धा, ईडी सुद्धा सुप्रीम कोर्टात गेलेली आहे की आमच्या कारवायांमध्ये बाधा आणली गेलेली आहे, आमचा दस्तऐवज आम्ही हस्तगत केलेला तो सगळा यांनी ताब्यात घेतलेला आहे असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. परंतु हे सगळं शनिवारी कॅवेट म्हणजे परवा दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे दोन्ही पक्षाकडून. आता याची जी सुनावणी आहे ही 14 जानेवारीला होणार आहे, 14 जानेवारी पर्यंत पुढे ढकललेली आहे. आता सदर प्रकरणी बघा, जे ह्या प्रकरणामध्ये सुवेंदा अधिकारी जे आरोपी आहे हे कधी काळी ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षामध्येच होते आणि ते आता भारतीय जनता पक्षाचे पश्चिम बंगालचे नेते झालेले आहेत तिथं. आता भारतीय जनता पक्षाला काही करून पश्चिम बंगालची सत्ता आपल्या ताब्यात आणायची, कशी हे करून त्याच्यामुळं ईडी, सीबीआय ह्या सगळ्या संस्थांचा तिथं वापर केला जातोय. म्हणजे काही करून आपल्याला हे सगळं ताब्यातच घ्यायचंय. आता या प्रकरणी दिल्लीमध्ये काय छापे घालण्यात आलं, पश्चिम बंगालमध्ये काय छापे घालण्यात आले, परंतु पश्चिम बंगालमध्ये पक्षाच्याच कार्यालयावरती छापा टाकण्यात आला. त्यामुळं ममता बॅनर्जी ह्या रागाला गेल्या. ममता बॅनर्जी एक डेअरिंगबाज नेता आहे. आता असंच म्हणता येईल बघा, ईडी कार्यालयानं जर कोणावरती धाड टाकली तर सहजासहजी त्या ईडी कार्यालयात सुद्धा कोणी जात नाही. ईडीनं जिथं धाड टाकली तिथं कुठला नेता सुद्धा जात नाही, जे काय आहे ते कोर्ट कचेरी बघून गेला असं म्हटलं जातं. पण ममता बॅनर्जी जिथं जिथं आपल्या लोकांवरती धाडी पडतात तिथं तिथं स्वतः उपस्थित राहतायत. म्हणजे ही सगळ्यात महत्वाची बाब आहे की त्या कार्यकर्त्यांना बळ दिलं जाते. भ्रष्टाचारी हे तर सगळेच आहेत. भारतीय जनता पक्षातच सर्वाधिक भ्रष्टाचार होतोय हे आपण पाहिलेलं आहे. ज्याच्या भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि त्याला आपल्या पक्षात घ्यायचं हे भारतीय जनता पक्षाचं सूत्रच बनलेलं आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करायचे त्याला बदनाम करायचा आणि पुन्हा त्याला आपल्याच पक्षात घ्यायचा, पक्षात घेऊन त्याला पद द्यायचं, हे भारतीय जनता पक्षाची सवय झालेली आहे. अनेक राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा ते काँग्रेसमधनच येऊन राज्यांचे मुख्यमंत्री झालेले आहेत. म्हणजे 80% भाजपामध्ये इतर पक्षातलीच आलेली लोक आहेत, जसं की काँग्रेसवासी असतील किंवा अनेक कुठल्या पक्षाचे असतील, असंच बनलेलं आहे. परंतु ह्याच्यातून एकच असं दिसतंय की खरंच तामिळनाडूमध्ये ममता बॅनर्जी यांनी जो मोदी शहा यांना शह दिलेला आहे आणि त्यातच त्यांनी असं सांगितलेलं आहे की माझ्याकडे एक पेनड्राय आहे मोदी शहा यांच्या पुराव्याचा, तो पेनड्राय जर मी बाहेर काढला तर मोदी शहा यांना पळताभुई थोडी होईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी भाजपला सुद्धा कडक इशारा दिलेला आहे की ह्या ज्या खोट्या कारवाया तुम्ही करताय ह्या कारवाया तुम्हालाच घातक ठरतील असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु आता हा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेला आहे. सुप्रीम कोर्ट नेमकं ह्याच्यामध्ये काय भूमिका घेतंय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि यात मात्र भाजपचीच नाचक्की होत चाललेली आहे हेच आपल्याला एकंदरीत दिसतंय. तर ममता बॅनर्जी ह्या भाजपला, मोदी शहाला खरंच पुरून उरल्यात असंच काहीच चित्र सध्याच आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील.